हाय, स्वागत आहे आपल्या SA फॅमिलीमध्ये। आज आम्ही सकाळी एवढ्या बॅग घेऊन कुठे चाललो आहोत हे बघण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्कीच बघा। जवळजवळ 11 तासांचा प्रवास होता आणि आम्हाला झाला होता उशीर, पण काही हरकत नाही, आमचे साहेब गाडी चालवण्यात खूप एक्सपर्ट झाले आहेत। मग साताऱ्यात पोहोचलो आणि चहा पिऊन मूडही फ्रेश केला आणि लगेच नाश्ताही करून घेतला। मग चालू झाला पुढचा प्रवास। नवीन ठिकाणी चाललो होतो त्यामुळे खूप एक्साइटमेंट पण वाढली होती। तेवढ्यात दिसल्या मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आणि खूपच भारी वाटला हे पाहून। त्यानंतर घाट दिसला, डोळ्याच्या नजरेत बसेल ना असा हा घाट होता आणि ह्या रोडचे हाल बघा काय झालेत। असो, त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला आणि आमचा जेवणाचा टाईमही झाला होता, पण आम्हाला थांबायला अजिबात टाईम नव्हता, कारण की जर जेवण करत बसलो असतो तर पुढं जायलाही आम्हाला उशीर झाला असता। त्यामुळे काय मग आईने दिलेले घरचे लाडू आणि करंज्याच खाऊन पोट भरून घेतलं। मग एवढं आम्हाला बसून बसून बोर झालं होतं ना, आम्हाला असं वाटत होतं की रोड आमचा संपलाय, प्रवास तर खूप लांबचा होता आणि असं वाटत होतं ठिकाण तर जवळच आलेलं आहे, म्हणजे आम्ही जवळजवळ तिथं पोहोचलोय, पण काय हरकत नाही। त्यानंतर पावसाचं आगमन झालं आणि फायनली आम्ही आमच्या स्पॉटवरती पोहोचलो, ते म्हणजे गोव्यामध्ये। आणि जर तुम्हाला माझ्या गोव्यातील छान छान जर व्हिडिओ बघायचे असतील ना तर माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन नक्की चेक करा। बाय।